आम्ही 26 तारखेला देशातील आमचे काही प्रतिनिधी, राज्यातील आमची विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अनेक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल. अजित पवारांचा अपघात झाला की घातपात घडला याविषयी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून पुढे येणाऱ्या माहितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात. मात्र आता या ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असून डिकोडिंगसाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याचं कळत आहे. याबाबत सरकारकडून 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाईल. दरम्यान विमानाच्या स्थितीबाबत DGCA कडून तपास सुरू असून त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील आणि त्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी. ती होत असतानाच जे जे काही शंका, काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या तपास यंत्रणांनी घ्यावी. त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा. आता आपण जे सांगता ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये त्या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला मिळायलाच पाहिजेत. ही केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशातल्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर केली जावी आणि सत्य समोर यावं यासाठी रोहित पवारांनी खासगी गुप्तहेरांची भेट घेतली आहे. तर रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आणखी काही प्रश्न उपस्थित केले जातील. अपघाताला 20 दिवस उलटून देखील अद्याप प्राथमिक अहवाल न आल्याबद्दल रोहित पवार काही प्रश्नांना वाचा फोडतील. त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे. त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तर त्यांना अधिकार आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार अशा ज्यावेळेला घटना घडत असते त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते. त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा, तो लवकरात लवकर यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे. त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तर त्यांना अधिकार आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार अशा ज्यावेळेला घटना घडत असते त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते. त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा, तो लवकरात लवकर यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आता एक मोठी बातमी येते. पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला. कारण व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल मंत्र्यांकडून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर येते की या अहवालामध्ये पार्थ पवार यांना अभय मिळणार का, त्यांना क्लीन चिट दिली जाणार का असा सवाल उपस्थित झालाय. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, खरंच या अहवालामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे का? कारण या संदर्भातल्या बातम्या यापूर्वी देखील आलेल्या होत्या. मात्र आता जर हा अहवाल सादर झालेला असेल तर खरंच पार्थ पवार यांना अभय दिलं जात आहे का? एकूण विकास खरगे यांची समिती काय आहे हे नेमकं यातनं पहिले समजून घेतलं पाहिजे.